आता जाणून घेणार आहोत राज्यातल्या वेगवेगळ्या घडामोडी सुपरफास्ट 100च्या माध्यमातून सुरुवात करूया। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अधिवेशनाच्या कामकाजापासून अलिप्त राहणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली। एकनाथ शिंदे यांनी आपल्या 3 खात्यांची माहिती उदय सामंत यांच्याकडे दिल्याची माहिती। विरोधी पक्ष नेतेपदावरून वाद पेटण्याची चिन्ह आहेत। विधानसभेत विरोधी पक्ष नेतेपद आम्ही सोडलं, त्यामुळे विधान परिषदेतलं विरोधी पक्ष नेतेपद आम्हाला द्या अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे। विधान परिषदेत माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेत। कोर्टाची ऑर्डर आल्यावर निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। जितेंद्र आव्हाडांनी हातात बेड्या घालून विधिमंडळ परिसरात आंदोलन केलं। यावेळी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील घाल्याचा आव्हाडांकडून निषेध करण्यात आला। महाराष्ट्रातही विरोधकांना बोलू दिलं जात नाही असा आरोप आव्हाडांनी केला। मंत्री धनंजय मुंडेंबाबत 2 दिवसात अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे। मुंडेंवर होणारे आरोप आणि आरोपांमुळे होणारी सरकारची बदनामी यामुळे मुख्यमंत्री फडणवीस मुंडेंबाबत काय भूमिका घेतात याकडे राज्याचं लक्ष लागलं। धनंजय मुंडेंचा मंत्रिपदाचा राजीनामा व्हायलाच पाहिजे। त्यांचा राजीनामा आज झाला नाही तर पत्रकार परिषद घेऊन पुढील दिशा स्पष्ट करणार असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी सांगितलं। सरकारमध्ये नैतिकता नाही, सरकारला अहंकार आलाय। धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवायला राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी रोहित पवार यांनी केली। धनंजय मुंडेंनी नैतिकता दाखवून राजीनामा द्यावा अशी मागणी जी संदीप क्षीरसागर यांनी केली। वाल्मिक कराड आणि गँगला कोण वाचवत होतं असा थेट सवाल क्षीरसागर यांनी सरकारला विचारला। बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडेंच्या पत्नीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलंय। 16 महिने होऊनही हत्या प्रकरणात न्याय मिळत नसल्यानं ज्ञानेश्वरी मुंडे यांनी परिवारासह उपोषण करण्याचा निर्णय घेतला। जोपर्यंत आरोपींना अटक करणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही अशी भूमिका महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी घेतली। मुख्यमंत्र्यांनी SIT स्थापन करून मला न्याय द्यावा अशी मागणी ही ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली। नागपूर सायबर पोलीस प्रशांत कोरटकरकडून मोबाईल आणि सिम स्वीकारणार नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। नागपूर सायबर पोलिसात गुन्हा दाखल नसल्यानं कोरटकरचा मोबाईल आणि सिम कोल्हापूर पोलिसांकडे चौकशीसाठी जाण्याची शक्यता आहे। प्रशांत कोरटकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी अमरावतीत मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आणि यावेळी मोर्चात महिलांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। मुक्ताईनगरमध्ये मंत्री रक्षा खडसेंच्या मुलीची छेड काढल्याप्रकरणी 7 आरोपींपैकी पोलिसांनी 4 आरोपींना अटक केली आहे। यातील 1 आरोपी अल्पवयीन असल्याचंही समोर आलं। लाडक्या बहिणींना महिला दिनाच्या निमित्ताने सरकारकडून गिफ्ट मिळणार आहे। 8 मार्चला महिला दिनी लाडक्या बहिणींना फेब्रुवारी आणि मार्च असे 2 महिन्यांचे हप्ते मिळणार आहेत। रक्षा खडसेंच्या मुलीची छेडछाड करणाऱ्या आरोपींवर कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी या मागणीकरता शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलं। नंदुरबारच्या ग्रामीण भागात वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याविरोधात ठाकरे गटाने आंदोलन केलं। आंदोलनादरम्यान वितरण कार्यालयाला टाळ ठोकलं। बीडच्या परळीतील छत्रपती शिवाजी महाराज चौकात तडोळी इथे एका व्यक्तीवर 2023 मध्ये हल्ला करण्यात आलेला होता आणि या प्रकरणी त्या व्यक्तीने परळी न्यायालयात धाव घेतली। या प्रकरणी पोलिसांनी आता 7 अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला। वाशिम शहरातील सायकलपटू नारायण व्यास यांची रेस अक्रॉस इंडिया स्पर्धेसाठी निवड झाली आहे। नारायण व्यास हे गेल्या 10 वर्षांपासून सायकलिंगमध्ये सक्रिय असून त्यांनी याआधी हजारो किलोमीटर सायकल प्रवास पूर्ण केला। जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यातल्या सावखेडा गावाला भूजल समृद्ध ग्राम अटल योजनेत प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला। या पार्श्वभूमीवर सावखेडा इथे गौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। हिंगोलीच्या नरसी नामदेव पुसेगाव सेनगाव परिसरात अनेक शेतकऱ्यांनी उन्हाळी झेंडू फुलांची लागवड केली आहे। उन्हाळ्यात या झेंडूच्या फुलांना तेलंगणातील निजामाबाद, हैदराबाद यासह इतर मोठ्या शहरात देखील मोठी मागणी असते। नंदुरबारच्या शहाद्यात बस स्टँड परिसराला अतिक्रमणांनी विळखा घातला होता।
वारंवार नोटीस देऊनही अतिक्रमण न हटवल्यानं शहादा पालिकेनं अतिक्रमणांवर हातोडा चालवलाय. परिसरातील बॅनर टपऱ्या काढण्यात आल्या. शिवसेनेचा प्रचार आणि प्रसार करण्यासह सरकारी योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी युवा सेनेची 10 पथकं राज्यात तयार करण्यात आली. यावेळी नंदुरबारमधील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात युवा सेनेचा मेळावा संपन्न झाला. खासदार उदयनराजेंनी चांदीचं काम केलेलं सिंहासन आणि जिरे टोप छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाला भेट दिला. एका पुण्यातील कार्यकर्त्याने उदयनराजे भोसले यांना त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हे चांदीपासून बनवलेलं सिंहासन भेट दिलं होतं. वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी सोयाबीन शेती केली आहे. मात्र मागील 8 वर्षांमधील सर्वाधिक निच्चांकी दरावर सोयाबीन गेल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडला. नंदुरबारच्या जिल्हाधिकारी मिताली सेठी यांनी तब्बल 12 किलोमीटरची पायपीट करून केला पाणी गाव गाठलेले आणि यावेळी ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या. रस्त्याअभावी पायी गाव गाठणं किती कठीण आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी रस्त्याचं काम तात्काळ सुरू करण्याची ग्वाही दिली. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पामुळे चंद्रपूर जिल्ह्याचं नाव जागतिक पातळीवर पोहोचलंय. मानव आणि वन्यजीव संघर्ष रोखण्यासाठी वन विभागाने आणखी प्रभावी उपाययोजना कराव्यात अशा सूचना आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिल्या. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर इथे कन्या शाळेतील परीक्षा केंद्रावर इंग्रजीच्या पेपर दरम्यान गोंधळ झाला होता. उर्दू माध्यमाच्या 21 परीक्षार्थ्यांना उर्दू माध्यमातील तृतीय भाषा असलेल्या इंग्रजी पेपर देण्याऐवजी प्रथम भाषेचा इंग्रजीचा पेपर देण्यात आला. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी होणार आहे. केंद्र सरकारनं कांद्यावर लावलेल्या 20% निर्यात शुल्काचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसला. यावर्षी कांदा निर्यातीत तब्बल 696 कोटींची घट झाली आहे. त्यामुळे कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द करावं अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. मालेगाव सुरगाणा भागातील ढगाळ वातावरणामुळे आंब्याच्या मोहराला फटका बसला आहे. झाडावर मोहर चांगला बहरलेला असताना करपा, भुरी, बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊन फळगळती होऊ लागल्यानं आंबा उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. धाराशिवमध्ये शेळ्या चोरणाऱ्याला विरोध केल्यानं चोरट्याने वृद्धाचा खून केला. या प्रकरणी गावकऱ्यांनी आक्रमक होत रास्ता रोको करत पोलिसांना घेराव घातला. सिंधुदुर्गच्या वेंगुर्ल्याची ग्रामदेवता देवी सातेरी मंदिरात किरणोत्सव सोहळा पार पडला. अनेक भक्तांनी किरणोत्सव सोहळ्याला हजेरी लावली. सिल्लोड शहरासह परिसरात मागील काही दिवसांपासून उन्हाचा पारा वाढताना दिसतोय. त्यामुळे बाजारात माठ विक्रीसाठी दाखल झालेत आणि यावेळी थंडगार पाण्यासाठी सामान्यांची मातीच्या माठाची मागणी ती वाढली आहे. नाशिकच्या भावनगर दर्ग्यासंदर्भात आज वक्फ बोर्डात सुनावणी होणार आहे. 7 पीर दर्ग्याविरोधात नाशिक महानगरपालिका अशी सुनावणी होणार आहे. यात सखल हिंदू समाजाच्या वतीनं ही हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आली. सोमनाथ सूर्यवंशीला न्याय देण्याच्या मागणीसाठी परभणीतून निघालेला लॉंग मार्च नाशिकमध्ये स्थगित करण्यात आला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा वाडेवाडीमधून लॉंग मार्च निघणार आहे. यामध्ये परभणीमधील सामाजिक कार्यकर्ते आणि दलित संघटनाही सहभागी होणार आहेत. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेच्या बार्शी ग्रामीण आणि वैराग प्रकल्पासाठी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस पद भरतीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अंगणवाडी सेविका पदासाठी 387 जणांनी तर मदतनीस पदासाठी 134 अर्ज दाखल झाले. सांगलीमधील मिरज तालुक्यातील पाटगाव इथे एका माजी सैनिकानं केवळ 1 एकर शेतात कलिंगडाचं भरघोस उत्पादन घेतलंय. 1 एकर शेतातून जवळपास 30 ते 35 टन कलिंगड फळाचं उत्पादन घेण्यात आलंय. हा प्लॉट पाहण्यासाठी जवळच्या शेतकऱ्यांनी गर्दी केली होती. छत्रपती संभाजीनगर महापालिकेकडून नागरिकांना काळ्या क्षार दूषित पाण्याचा पुरवठा केला जातोय.
दूषित पाण्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलं आणि त्यामुळे पालिका नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करत असल्याचा आरोप करत नागरिकांनी संताप व्यक्त केला। सोयाबीनची आधारभूत किंमत आणि शासकीय दर 4,492 रुपये प्रति क्विंटल असताना देखील अमरावतीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत 350 रुपयांचा दर मिळत असल्यानं सोयाबीन उत्पादकांचा प्रति क्विंटल 1,000चं नुकसान होतं। नांदेड आगारातून कर्नाटकला जाणाऱ्या एसटी बस फेऱ्या रद्द करण्यात आलेल्या कुलबर्गी आणि गुलबर्गला जाणाऱ्या बस रद्द करण्यात आल्या। चालक आणि वाहकाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला। चांदवड नगर परिषदेने शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे। वाहतुकीस अडथळा ठरणारी जवळपास 100 अतिक्रमण जमीनदोस्त करण्यात आली। जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातल्या विद्युत ट्रान्सफॉर्मरला अचानक आग लागली। ट्रान्सफॉर्मरजवळ अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग लागली। यात सुदैवानं जीवितहानी झालेली नाही। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील धावंडा इथल्या शेतकऱ्यांनी टरबूजाच्या पिकामध्ये मल्चिंगवर केळीचं लागवड करून उत्पन्न वाढवण्याकरता नवीन प्रयोग केला। यात या शेतकऱ्याला चांगलाच आर्थिक फायदा झाला। छत्रपती संभाजीनगरातून एकतर्फी प्रेमातून तरुणी आणि तिच्या आईला एका तरुणानं मारहाण केली। लग्नाला तरुणीनं नकार दिल्यानं आरोपीनं शिवीगाळ करत मारहाण केली आणि या प्रकरणी अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला। मडी ग्रामस्थांनी मडीच्या यात्रेत मुस्लिम व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलेला होता आणि हा ठराव पंचायत समितीनं रद्द केला। मात्र त्यानंतर नितेश राणेंच्या प्रक्षोभक भाषणामुळे तणाव निर्माण होऊ शकतो। त्यामुळे मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावं अशी मागणी जी आहे ती शरद पवार गटाच्या प्रताप ठाकरे यांनी केली आहे। मनमाड नांदगावच्या ग्रामीण भागातील गोरगरीब आर्थिक दुर्बल विद्यार्थ्यांची त्यांच्याकडे एसटीचे पास असतानाही कंडक्टरच्या मनमानीमुळे जीव धोक्यात घालून शिक्षण घेण्याची वेळ आली। विद्यार्थ्यांना बसमध्ये चढू देत नसून त्यांना ढकलून दिलं जातं। या प्रकरणी कारवाई करण्याची मागणी जी ती करण्यात येते। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजपचे आमदार देवेंद्र कोठे यांनी आमदार आपल्या भेटीला उपक्रम राबवला। यावेळी त्यांनी मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। उल्हासनगरमध्ये बौद्ध धर्मीय समाजानं एकत्रित स्वाक्षरी मोहीम राबवली। बुद्धगया मुक्तीसाठी सध्या देशाच्या विविध भागात शांततेत आंदोलन सुरू आहे। प्रशांत गोरटकरनं केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा सर्वच स्तरातून विरोध होतोय। अमरावतीमध्ये शिवप्रेमी संघटनांनी निषेध मोर्चा काढत गोरटकरच्या वक्तव्याचा निषेध केला। महाडच्या छबिना उत्सवात जवळपास 2000हून अधिक दुकानं आणि 30 पेक्षा जास्त पाळणे सहभागी झालेत। 2 दिवसांच्या उत्सवाच्या कालावधीत लाखोंची उलाढाल झाली। पुण्याच्या नवले पूल परिसरात अपघात झालेला आहे। भरधाव ट्रॅव्हलरनं नरेश झील कॉलेज ते नवले ब्रिज जवळील सेल्फी पॉईंटपर्यंत अनेक दुचाकी रिक्षा आणि अन्य वाहनांना धडक दिली। यात एकाचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले। मराठवाड्याने यंदा भीषण पाणी टंचाई निर्माण झालेली। मराठवाड्यात आणि त्यामुळे पशुपालकांमध्ये चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला। चाऱ्याभावी जनावरांना निम्म्या किमतीत विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली। हिमाचल प्रदेशच्या चंबामध्ये हायवेवर दरड कोसळली। चंबा भरमौर मार्ग दरड कोसळल्यानं बंद झाला। हिमाचल प्रदेशात आलेल्या हिमवादळात आयटीबीपीचे जवान सुदैवानं बचावले। बर्फाचा डोंगर थेट जवानांचा कॅम्पवर कोसळला। जवानांनी पळून जाऊन आपला जीव वाचवला। दिल्लीतील मोतिया खान परिसरातल्या एका घराला भीषण आग लागली। या आगीत होरपळून एका व्यक्तीचा मृत्यू झालाय। सिलेंडर स्फोटामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। उत्तर प्रदेशातल्या एटामध्ये भरधाव कारनं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला धडक दिली। सुदैवाने या अपघातात जीवितहानी झालेली नाही। मध्य प्रदेशच्या पन्नामध्ये पोलीस ठाण्यातच पार्टी साजरी करण्यात आली। सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सर्व पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस बजावली।
आता वेळ झाली का ब्रेकची. ब्रेक घेऊयात. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.